वाल्मिक कराडला बीड कारागृहातून हलवा। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। जेलमध्ये कराडला सुविधा मिळत असल्याचा आरोप। सुळेंकडून चौकशीची मागणी। ज्याची पत्रकार परिषद त्यानेच बोलावं। बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं। काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली। दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही। गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरेंचा संताप। सुनेत्र पवारांची माफी मागा, अन्यथा गाडी आणि तोंड एकाच वेळेस फोडू। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा धमकीवजा इशारा। शरद पवारांचा सुनेबद्दलचा आदर कुठे गेला? संजय काकडेंचा सवाल। 24 तास वाट पाहू, अन्यथा सरळ करू। कारवाईवरून काकडेंचा थेट इशारा। काकडे शरद पवारांना उपदेश देतायत। पवारांनी काय बोलावं हे काकडेंनी सांगू नये, शशिकांत शिंदेंचा सल्ला। तर सुनेत्र पवारांनी निर्णय घेण्याऐवजी बाकीचे पुढे येऊन बोलतात, शशिकांत शिंदे यांची टीका। बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर मौन बाळगल्यानं काँग्रेसची टीका। काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले करण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या। गुंगी गुडियावरून संजय राऊतांचा निशाणा। राज्यभरात गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादीचं आंदोलन। मुंबईसह बारामती, नाशिक, नागपूर, सोलापूर, नांदेडमध्ये काँग्रेस विरोधात निदर्शनं। पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड। काम सुधारा नाहीतर विकेट पडणार। एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना सज्जड दम। 4 मंत्र्यांच्या कामगिरीवरती शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळामध्ये मोठ्या खांदे पालटाची शक्यता। चौफेर टीकेनंतर अखेर पालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे। गेल्या 5 दिवसात 2 प्रस्ताव मागे घेण्याची वेळ। आलिशान गाड्यांच्या पाठोपाठ महापौर बंगल्याच्या वादानंतर टेंडर अखेर मागे। राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार। देशाला सध्या दबाव गटाची गरज आहे। राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका। 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक। देशाचे गृहमंत्री अमित शहा तोंड लपवतायत, कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार आहेत। शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल। कलम 370 रद्द करण्याची 7 वर्ष पूर्ण। जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासाचा नवा अध्याय सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। मार्क झुकरबर्गला माफी मागावीच लागेल। मोदींचा व्हिडिओ हटवल्यानं संसदीय समिती आक्रमक। 3 दिवसांचा अल्टिमेटम देत सेफ हार्बर कायद्याचा लाभ रद्द करण्याचाही इशारा। मानवाधिकार आयोगाची टीम भारती विद्यापीठा पोलीस ठाण्यात दाखल। पुणे पोलीस आयुक्तांसह 12 पोलीस कर्मचाऱ्यांना नोटिसा। अल्पवयीन मुलांची धिंड काढल्याप्रकरणी दखल। पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त। उपमुख्यमंत्री शिंदे, पंकजा मुंडे, उदय सामंत, हसन मुश्रीफ, अंबादास दानवे यांच्याकडून कोल्हापूरमध्ये पार्थिवाचं अंत्यदर्शन। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघातांचं सत्र सुरूच। पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं दुचाकीस्वाराचा अपघात। 8 ते 10 टाके पडल्याची माहिती। हिरावाडीतील घटनेनं नागरिकांमध्ये संताप। नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी। मुंबईमध्ये 8 तारखेला फडणवीस आढावा बैठक घेणार। संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणी ऑडिटचे आदेश। 5 वर्षांमध्ये दानातून आलेल्या पैशांचं आणि दागिन्यांचं ऑडिट होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑडिटचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती। मुंबई पालिका रुग्णालयातील OPD सेवा बंद। आजपासून बंद। तर KM नायर, सायन आणि कपूर रुग्णालयातील कुपर या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संपाचा फटका आहे। CCMP पात्रतेचा वाद तापला। रुग्णसेवेवर मोठा ताण।